नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ यूट्यूब यामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क पूर्व परीक्षेसाठी 8ही विषयांसाठी संपूर्ण नोट, बहुपर्यायी प्रश्न व 30 ते 40 प्रत्येक विषयावरच्या सराव परीक्षा आम्ही गेल्या 2 महिन्यापासून सुरू केलेल्या आहे आणि त्या 20 ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे. सध्या भूगोलाच्या 36 जिल्ह्यांच्या 36 सराव परीक्षा चालू आहे आणि याचाच भाग म्हणून चाचणी परीक्षा 2 जी मुंबई शहर जिल्हा किंवा मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट यावर भूगोलाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रातल्या कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? सगळ्यांना माहिती आहे, हे कोकण मध्ये येतो, म्हणून बी कोकण हे याचे योग्य उत्तर आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान कोणत्या समुद्राशी संबंधित? हेही बरोबर आहे, सी अरबी समुद्राशी संबंधित आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? आता हे फक्त मुंबई सिटीचं विचारलंय, ते फक्त 157 चौरस किलोमीटर आहे. 157 चौरस किलोमीटर. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई सिटी या डिस्ट्रिक्ट जिल्ह्याची लोकसंख्या किती होती? पूर्ण मुंबईचं नाही विचारत आहे, म्हणजे मुंबई उपनगर म्हणून फक्त मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जो आहे त्याची होती 30,85,000. मुंबई शहर जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा कोणत्या जिल्ह्याशी लागते? सोपं आहे, सी मुंबई उपनगर, मुंबई सबर्ब. मुंबई शहर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते जल भौगोलिक वैशिष्ट्य आहे? ठाण्याची खाडी, बी. प्रश्न 7वा, मुंबई शहर जिल्ह्याच्या पश्चिमेस मुख्यतः कोणते जलक्षेत्र आहे? पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मुंबई शहर कोणत्या अक्षांशा दरम्यान स्थित आहे? हे लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. 1852 ते 1904 मुंबई सिटी. मुंबई शहर जिल्ह्यांचे रेखांशीय स्थान हे महत्वाचं आहे. हे आहे 72-47 ते 72-54. मुंबई शहराला आयलंड सिटी का म्हणतात? बी हे उत्तर. पूर्वी 7 मूळ बेट होतं, त्याचं एकत्रीकरण होऊन आज मुंबई सिटी झाली आहे. मुंबईच्या 7 मूळ बेटांच्या एकत्रीकरणात कोणत्या प्रकारचा विशेष वाटा होता? काही नाही, यांनी समुद्रातील जमीन पुनर्भरण केला आणि भराव केला. सी हे योग्य उत्तर आहे. 12, मुंबईच्या भू आकाराच्या इतिहासाशी संबंधित हॉर्नबाय व्हॅलड प्रकल्पाचा मुख्य परिणाम कोणता? आता हॉर्नबाय व्हॅलड प्रकल्प होता हा बेसिकली मुंबईच्या बेटांना भूभाग जोडण्यासाठी केलेला होता. प्रश्न 13, मुंबईतील भूभरणाच्या पुनर्भरणाच्या प्रक्रियेमुळे कोणता परिणाम झाला? विविध बेटांचे सलग भूभागात रूपांतर झाले. 7 बेट एकत्र येऊन आता एक मुंबई तयार झाली. बी हे योग्य उत्तर आहे. 14, मुंबई शहर जिल्ह्याच्या भू आकाराचे कोणते वैशिष्ट्य अधिक योग्य आहे? बी हे मुख्यतः किनारी व सकल भूभाग आहे. मुंबईतील सकल भूभागाचा सर्वाधिक संबंध कोणत्या संबंधित आहे? पूर्व जल साचणे, बी हे आपल्याला माहित आहे. मुंबई शहराचा प्रमुख भौगोलिक आर्थिक फायदा कोणता? नैसर्गिक बंदर, बी हा मुख्य फायदा आहे. मुंबईचे हवामान कोणत्या घटकामुळे तुलनेने समतोल राहते? बरोबर आहे, समुद्राचा प्रभाव आहे. बी हे योग्य उत्तर आहे. मुंबईत दक्षिण पश्चिम पावसाचा कालावधी साधारणतः कोणता असतो? तो जून ते सप्टेंबर मध्ये असतो. सी हे योग्य उत्तर आहे. मुंबईतील हवामानाचे कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? सी उष्ण व दमट सागरी हवामान आहे. मुंबईतील तापमानातील वार्षिक चढ उतार तुलनेने कमी असण्याचे प्रमुख कार्य कोणते? कारण समुद्र समतोलकारी कार्य करतं, म्हणून हे योग्य उत्तर आहे.
मुंबई शहर कोणत्या पर्वतरांगाच्या पवनाभूक बाजूशी संबंधित आहे? सोपं आहे, सह्याद्री पश्चिम घाट. सी हे योग्य उत्तर. दक्षिण पश्चिम मोसमी वारे मुंबईत कोणत्या दिशेने येतात? नैऋत्य दिशेने येतात. बी हे योग्य उत्तर आहे. मुंबईच्या पर्जन्यमानावर सह्याद्रीचा कोणता परिणाम होतो? ढग उंच जातात आणि बी ओरोग्राफिक पर्जन्याला मदत करतो. मुंबईतील अतिवृष्टीशी खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक संबंधित आहे? दक्षिण पश्चिम मान्सून सगळ्यात संबंधित घटक आहे. मुंबईत पावसाळ्यात पूरस्थिती वाढण्यामागे खालीलपैकी कोणते संयोजन अधिक योग्य आहे? ब बरोबर आहे, अतिवृष्टी, सकल भाग आणि भरतीमुळे पाण्याचा निचरा होत नाही. बी हे योग्य उत्तर. ग्रेटर मुंबई प्रदेशातील प्रमुख नदीपैकी कोणती नदी मुंबई शहराच्या भूगोलाशी संबंधित आहे? वादग्रस्त नदी. सी मिठी नदी. हिचा गाळ कधी निघतच नाही. मिठी शिवाय दहिसर, पोईसर, ओशियारा या सुद्धा नद्या आहेत लहान लहान. मिठी नदीचा उगम कोणत्या भौगोलिक संबंधाची आहे? पवई आणि कान्हेरी मधल्या ज्या लहानशे दोन डोंगर रांगा आहे, म्हणजे बी हे याचे योग्य उत्तर आहे. मुंबईतील नद्यांचे अंतिम जलवाहन कोणत्या दिशेने होते? हे सोपं आहे, बी अरबी समुद्राकडे. मुंबईतील खाड्यांचे भौगोलिक महत्व कोणते? खाड्या या समुद्र व भूभाग यांच्यामधील संक्रमण क्षेत्र निर्माण करता एवढाच महत्वाचा फायदा खाड्यांचा आहे, म्हणून बी हे योग्य उत्तर. मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचे एक महत्वाचे पर्यावरणीय वैशिष्ट्य कोणते? ते म्हणजे मॅनग्रोव्ह. मुंबईच्या पूर्व भागात दलदली किंवा मॅनग्रोव्ह आढळतात. प्रश्न 31. मॅनग्रोव्ह वनस्पतीचे मुंबईसाठी सर्वाधिक महत्व कोणते? मॅनग्रोव्ह मुळे भरतीच्या लाटापासून संरक्षण होते आणि किनाऱ्याची धूप होत नाही, म्हणून बी हे योग्य उत्तर. मुंबईतील मॅनग्रोव्ह परिसंस्थेचा एक महत्वाचा पर्यावरणीय लाभ कोणता? कार्बन शोषण हा एक महत्वाचा पर्यावरणीय लाभ आहे मॅनग्रोव्ह. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्याचे सामान्य वैशिष्ट्य कोणते? अरे पश्चिम किनाऱ्याला म्हणजे वालुकामय व खडकाळ किनारा आला. बी हे योग्य उत्तर. मुंबईची किनारपट्टी कोणत्या प्रकारच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनी विशेष बनलेली आहे? तर अनेक खाड्या व उपसागरांनी युक्त किनारा, म्हणजे बी हे योग्य उत्तर आहे. मुंबईतील भरती आवृत्तीचा संबंध कशाची आहे? मुंबईतील का कोणत्याही भरती आवृत्तीचा संबंध हे चंद्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षणासाठी आहे. मुंबईतील सागरी भूभागाच्या विकासात रिक्लेमेशन म्हणजे काय? तर रिक्लेमेशन म्हणजे समुद्र जलछत्र भरून जमीन तयार करणे. बांद्रा रिक्लेमेशन, कुर्ला रिक्लेमेशन. बी टाका माती आणि करा नवीन भूप्रदेश तयार. मुंबई शहराच्या ऐतिहासिक भूविकासात पुनर्भरणाचा उद्देश कोणता होता? बेसिकली मुंबई सिटीची वाढ व्हावी. शहरी विस्तारासाठी. प्रश्न 38. मुंबईतील सकल भागांमध्ये पूर धोका वाढण्याचे एक कारण कोणते? तर याचं हे समुद्र सपाटीपासूनची कमी उंची हे मेन कारण आहे. 39. मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळे खालीलपैकी कोणता व्यवसाय विशेष विकसित झाला? सागरी व्यापार व्यवस्थित. हे योग्य उत्तर आहे. 40. मुंबईच्या आर्थिक विकासात नैसर्गिक बंदराचा सर्वात फायदा कोणता? तर जहाजांना सुरक्षता व व्यापाराची सुरक्षा हे याचे योग्य उत्तर आहे. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहराची साक्षरता किती होती? तर मुंबई शहराची साक्षरता 89.2 होती. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील पुरुष साक्षरता किती होती? ती 91.48 होती आणि ओव्हरऑल 89.2. आणि महिला साक्षरता किती होती? प्रश्न 43. तर ती होती 86.45. मुंबई शहराचा 2011 मधील लिंग गुणोत्तर किती होतं? म्हणजे 832 स्त्रिया 1000 पुरुषांमागे. 2011च्या आकडेवारीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील पुरुषांची संख्या
किती होती असं विचारलं जाणार नाही, परंतु काही प्रश्न आम्हाला आढळले. 18,22,174 हे उत्तर आहे. 46 2011च्या आकडेवारीनुसार मुंबई शहरातील जिल्ह्यातील महिलांची संख्या 15,31,000 होती. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण कुटुंबाची संख्या किती होती, तर ती होती 6,74,339 कुटुंब. मुंबई शहर जिल्ह्याच्या भूगोलाचे सर्वाधिक योग्य वर्णन कोणते, तर हे बी, अत्यंत नागरिकीत किनारी जिल्हा, बी हे योग्य उत्तर आहे. मुंबईतील उच्च लोकसंख्या घनतेभागातील प्रमुख भौगोलिक घटक कोणता, मर्यादित उपलब्ध भूभाग, 157 चौरस किलोमीटर आहे फक्त, त्यामुळे लाखो लोक त्यात राहतात, म्हणून घनता वाढते. मुंबईच्या नागरी भूगोलावर कोणत्या घटकाचा ऐतिहासिक दृष्ट्या मोठा प्रभाव आहे, सागरी व्यापाराचा मोठा प्रभाव आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. मुंबई परिसरातील प्रमुख खडक कोणत्या भूशास्त्रीय निर्मितीशी संबंधित आहे, हे बी, दख्खन ट्रॅप बेसाल्ट हे बरोबर उत्तर आहे. बेसाल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे, चौथी इयत्ता, अग्निजन्य टाईप खडक आहे. प्रश्न 53 मुंबईच्या किनारा भागातील मातीवर कोणत्या घटकाचा प्रभाव असतो, सोपं आहे, हे सागरी निक्षेप. मुंबईच्या काही सखल भागातील मृदेची जलसाधारण व निचरा वैशिष्ट्य कोणत्या कारणामुळे बदलतात, सोपं आहे, भराव व शहरी बांधकाम. हे प्रश्न 55 मुंबईतील डोंगर रांगांचे एक वैशिष्ट्य कोणते, या ज्या रांगा आहे त्या उत्तर दक्षिणे विस्तारलेल्या आहे, NNESSW. आणि नंतर मुंबईतील पवई कान्हेरी डोंगर रांगाचे भौगोलिक महत्व काय आहे, तर पवई कान्हेरीच्या डोंगर रांगा आहेत या शहरातील प्रमुख डोंगर रांगाचा मुख्य भाग आहे आणि तिथूनच मिठी नदी जन्म घेते. प्रश्न 57 मुंबईच्या दक्षिण भागातील खालीतील कोणते भूआकार लहान स्वतंत्र टेकड्यांशी संबंधित आहे, साऊथ मुंबई, मलबार हिल. हे मलबार हिल हे बरोबर उत्तर आहे, मालबार नाही, मलबार हिल. प्रश्न 58 मुंबई शहराच्या उत्तरेकडील भूभागाचे कोणते वैशिष्ट्य तुलनेने अधिक आढळते, डोंगराळ भूभाग हे योग्य उत्तर आहे. मुंबईतील नैसर्गिक भू आकारावर शहरीकरणाचा कोणता परिणाम झाला, अनेक नाले वगैरे बुजवून त्याचं बांधकाम क्षेत्रात रूपांतर झालं, हे योग्य उत्तर आहे. मुंबईतील नैसर्गिक क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी कोस्टल रिजन झोन वन क्षेत्रांना कशा प्रकारे महत्व दिले जाते, याला नैसर्गिक क्षेत्र म्हणून संरक्षण आहे, बी हे याचे योग्य उत्तर आहे. इथं ग्रेटर मुंबई मधील प्रमुख तलावांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे, हात जोडावे MPSC ला, बी विहार हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 62 खालीलपैकी कोणते तलाव मुंबई प्रदेशाचे संबंधित आहे, वा रे वा, MPSC च्या परीक्षा, तुळशी हे योग्य उत्तर आहे. पवई तलावाचा मुंबईतील भूगोलातील प्रमुख संबंध कशाशी आहे, हे पाण्यासाठी वापरला जातो, जलस्रोत्र व नागरी जलव्यवस्था. 64 मुंबईतील जलस्रोतांचे संवर्धन कोणत्या कारणासाठी महत्व आहे, तर याचं उत्तर आहे शहरी जल सुरक्षा व पर्यावरण संतुलन. मुंबईतील मॅनग्रोव्ह परिसंस्थेचे संरक्षण कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करू शकतो, बरोबर आहे, धूप, किनारी धूप व भरतीचा होणारा परिणाम यासाठी मॅनग्रोव्ह महत्वाचे आहे, हे योग्य उत्तर आहे. मुंबईतील नैसर्गिक क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो, मॅनग्रोव्ह, जलस्रोत, डी वरील सर्वचे. मुंबईच्या किनारी जलविविधतेसाठी कोणता घटक विशेष महत्वाचा आहे, यामध्ये ऑफकोर्स हे मॅनग्रोव्ह हे महत्वाचं आहे.
प्रश्न 68 मुंबईतील नैसर्गिक जलवाहिन्यांचे एक महत्वाचे कार्य कोणते? हे आहे पावसाचे पाणी वाहून नेणे, हे जे कधी होत नाही, कारण नैसर्गिक स्तोत्र बिल्डरच्या घशात गेले. मुंबईतील जलनिचरा व्यवस्थेवर सर्वाधिक ताण कोणत्या परिस्थितीत येतो? मुसळधार पाऊस आणि भरती, म्हणून हे मुसळधार पाऊस हे योग्य उत्तर. मुंबईतील शहरी पुराचा धोका वाढवणारी मानव निर्मित घटक कोणते? आम्ही सर्व नैसर्गिक जलमार्गावर अतिक्रमणे अडथळे केले, हे योग्य उत्तर. प्रश्न 71 मुंबईचा आर्थिक विकास सर्वाधिक कोणत्या भौगोलिक घटनाशी संबंधित आहे? नैसर्गिक बंदर, हे योग्य उत्तर. मुंबई शहरातील पारंपरिक औद्योगिक विकासाचा एक महत्वाचा आधार कोणता होता? ऑफकोर्स कापड उद्योग होता, पण तो आपण बंद केला, संप करून, निदर्शन करून. मुंबईतील उद्योगाच्या विकासासाठी बंदरामुळे कोणती सुविधा मिळाली? बघा MPSC चे प्रश्न. ऑफकोर्स कच्च्या मालाची आयात व तयार मालाची निर्यात, हे योग्य उत्तर. मुंबई आर्थिक क्रियाकलापाचे कोणते क्षेत्र आज विशेष महत्वाचे आहे? मुंबई फायनान्शियल हब आहे, म्हणजे वित्तीय, आणि सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा क्षेत्र, म्हणजे हे योग्य उत्तर आहे. मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळे कोणते विशेष क्षेत्र विकसित झाले? ऑफकोर्स आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित झाला. 76 मुंबईच्या अर्थव्यवस्थेत सागरी वाहतुकीचे महत्व कशामुळे वाढले? एकतर ते किनाऱ्यावर आहे, नैसर्गिक बंदर आहे, आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गांशी संबंध आहे, म्हणजे डी, हे ABC बरोबर आहे, म्हणजे डी हे याचे बरोबर उत्तर आहे. मुंबई शहर जिल्ह्यात कृषीचे प्रमाण तुलनेने कमी असण्याचे प्रमुख कारण कोणते? ग्रेट MPSC. उच्च नागरीकरण व मर्यादित जमीन, त्याच्यासाठी भूगोल वाचणे गरजेचं नाही. प्रश्न 78 मुंबईतील जमीन वापरात कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे? मुंबईतील जमीन वापरामध्ये शहरी बांधकाम हा घटक सगळ्यात प्रभावी आहे. मुंबईतील जमीन पुनर्भरणामुळे कोणती आर्थिक प्रक्रिया सुलभ झाली? शहराचा विस्तार झाला. हे प्रश्न 80 मुंबईच्या सागरी स्थानामुळे कोणता विशेष प्रकार विकसित झाला? बंदर आधारित अर्थव्यवस्था झाली. मुंबईचे भौगोलिक स्थान कोणत्या वाहतूक प्रकारासाठी अनुकूल आहे? रे बाबा, अरबी समुद्र आहे, हे सागरी, हे बरोबर उत्तर आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुकीचे भौगोलिक महत्व काय आहे? माहित आहे, मोठ्या महानगरीय लोकसंख्येचे दैनंदिन वहन. रेल्वेला मुंबईची लाईफलाईन म्हणतात, विशेषतः लोकलला. प्रश्न 83 मुंबई शहराच्या आर्थिक विकासात रस्ते व रेल्वे जाळ्यांचा मुख्य परिणाम कोणता? बाजारपेठ व रोजगार केंद्राशी संपर्क वाढवणे, म्हणजे हे योग्य उत्तर. मुंबईतील सागरी व्यवस्था कोणत्या भौगोलिक घटकावर सर्वाधिक अवलंबून आहे? ऑफकोर्स ते बंदर असल्यामुळे, हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 85 मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतील महत्व कोणत्या घटकाशी संबंधित आहे? हे दिस इज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया, महानगरीय आर्थिक क्षेत्र. 86 मुंबईच्या भौगोलिक स्थानाचे खालीलपैकी कोणते संयोजन सर्वाधिक योग्य आहे? किनारपट्टी आहे, बंदर आहे, रेल्वे आहे, रस्ते आहे, म्हणून हे हा योग्य पर्याय आहे. मुंबईच्या सागरी व्यापारासाठी अरबी समुद्राचे महत्व काय? आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गांशी संबंध, आशिया, आफ्रिका, युरोप. प्रश्न 88 मुंबईचे बंदर नगरी म्हणून महत्व वाढवण्याचे सर्वात योग्य कारण कोणते? तर हे खोल नैसर्गिक बंदर आहे आणि किनाऱ्यावर वसलेले आहे, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 89 मुंबईतील महानगरीय वाहतूक कोंडीचे प्रमुख भौगोलिक कारण कोणते? किती सोपं आहे. मर्यादित भूभागावर मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या व वाहतूक, यामुळे वाहतूक कोंडी होते, हे योग्य उत्तर आहे. 90 मुंबईतील किनारे, रस्ते व पायाभूत सुविधा विकसित करताना कोणता भौगोलिक घटक महत्वाचा ठरतो? समुद्राची भरती आणि ओहोटी हे
महत्वाचा घटक किनारी रस्ते करताना होतो. प्रश्न 91, मुंबईतील सर्वात महत्वाच्या नैसर्गिक आपत्तीपैकी एक कोणती? मुंबईत येणारा पूर, साचणारे पाणी, म्हणून ए शहरी पूर. प्रश्न 92, मुंबईतील शहरी पुराचा धोका कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय अधिक योग्य आहे? ए नैसर्गिक जलवाहिन्यांचे संरक्षण करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे, पण तो कधीच होत नाही. मिठी नदीतला गाळ 100 वर्ष काढतोय, अजूनही संपलेला. मुंबईतील मॅनग्रोव्हचा नाश झाल्यास काय परिणाम होईल? किनाऱ्याचं संरक्षण कमी होईल, धूप जास्त होईल, म्हणून हे योग्य उत्तर. मुंबईतील अर्बन हीट आयलंड परिणाम वाढण्याचे प्रमुख कारण कोणते? सोपं आहे, कॉन्क्रीट व बांधकाम क्षेत्राची वाढ. हे योग्य उत्तर. मुंबईतील नैसर्गिक क्षेत्रांना शहराची फुफ्फुसं का म्हणतात? सोपं आहे, ते हवा शुद्धीकरण व पर्यावरण संतुलनास मदत करतात, म्हणून हे योग्य उत्तर. मुंबईच्या पर्यावरण घटकेत नॅचरल एरियाज मध्ये कोणत्या घटकाचे संरक्षण महत्वाचे? आरेमधलं वन, विक्रोळी आणि बांद्रा भागातील मॅनग्रोव्ह आणि जलस्रोत सी. तिन्ही ए बी सी, म्हणून डी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 97, खालीलपैकी कोणते विधान मुंबईच्या भूगोलाबद्दल चुकीचे आहे? मुंबई अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, बरोबर आहे. मुंबईला नैसर्गिक बंदर लाभले आहे, बरोबर आहे. मुंबई शहर जिल्हा मुख्यतः हिमालय, हे चुकीचं आहे. सी हे चुकीचं उदाहरण आहे. प्रश्न 98, खालीलपैकी कोणता क्रम मुंबईच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा योग्य संबंध दर्शवतो? बी सी डी काही संबंध नाही. हे अरबी समुद्र, बंदर, व्यापार, नागरीकरण, म्हणून हे योग्य उत्तर. प्रश्न 99, खालीलपैकी कोणता क्रम मुंबई उपनगराच्या भौगोलिक विकासाचे सर्वाधिक योग्य कारण परिणाम संबंध दर्शवतो? बी सी डी काही उपयोगाचे नाही. किनारी स्थान आहे, वाहतूक आहे, रोजगार आहे, नागरीकरण आहे, महानगरीय विस्तार आहे, म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 100, खालीलपैकी कोणता पर्याय मुंबई शहराच्या भौगोलिक विकासाचे सर्वाधिक कारण परिणाम कॉज इफेक्ट? बी सी डी काही उपयोगाचं नाही. किनारी स्थान आहे, नैसर्गिक बंदर आहे, सागरी व्यापार आहे, औद्योगिकरण आहे, सेवा क्षेत्र आहे, महानगरीय विकास, म्हणून हे योग्य उत्तर आहे. आता आपण जर बघितलं तर काही संख्यात्मक बाबी मुंबई शहर जिल्ह्याशी संबंधित जे 2011च्या जनगणनेवर आधारित आहे आणि अक्षांश, रेखांश आणि महत्वाचे जलस्रोत आणि नद्या सोडल्यास बाकीचे सगळे प्रश्न अतिशय सोपे येतात मुंबई शहर जिल्ह्यावर.